कलशांनी छत्रपती संभाजी महाराजांना म्हटली होती? आजच्या कार्यक्रमाचं हे वैशिष्ट्य. मिकी भाऊ यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. डीजे अनिकेत नागेश. ओके, मिकी भाऊचं पण पैठणीचा खेळ सुरू करतोय. यामध्ये नियमाप्रमाणे उकाणी घेणे ही प्रथा होती, परंपरा होती. पण मगाशी मी ऐकलंय की तुम्ही वाण घेताना पण नावं घेतलेली आहेत. आता उगाच त्या परत तिकडे न जाता नावं त्यांनी घ्यायची आहेत ज्यांनी 2 हुकाणी अशी सरकारी हुकाणी घेतली, जे दादाने पण अनाउन्स करून सांगितलं होतं की सरकारी हुकाणी आहेत. महादेवाच्या पिंडीवर आणि भाजीत भाजी मेथीची याच्यावर आताच्या सरकारने बंदी टाकली आहे. तुम्हाला माहित नाही, दादाने सांगितलं होतं कोणीतरी की ती उकाणी घेऊ नका. ती कोणी घेतली जर हात वरती करा. महादेवाच्या पिंडीवर नाही घेतली, माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, काढू. हा, कोणी घेतली ना हात वरती करा. ज्याने घेतले त्याने हात वरती करा. आई शपथ नाही घेतली नाही. ओके, जाऊ देत, काय हरकत नाही. ओके, तर उकाणे ज्यांना वाटेल त्याने घ्या, कारण आज राजांची शिव. ओके, नाव घेण्याची इच्छा आहे. पुढच्या मनवा मंगेश भोसले. काम करा, भोसले ना असं ते डॅश करा पुढे. सगळ्यात भोसलेत मला वाटतं. शिरगावच्या शिवाजीनगरमध्ये लावल्या, शाळेमध्ये लावल्या सुवर्णाच्या कळी. आणि नाव कधी घेणार? संध्याकाळच्या वेळी नाव सांगणार कधी? संतोषरावांचे नाव घेते. शिवजयंतीच्या दिवशी ज्योष्णा संतोष भोसले. पूजा प्रकाश भोसले. संजय भोसले. शालिनी विजय महादेव भोसले. अमित भोसले. अनिता आनंद किंजल. अनिता शंकरम धोरे. नमस्कार, मी बाळू संकरे. सायंकाळच्या 7च्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. तुमचं नाव काय? सौ वैभवी विजय भोसले. नाव कणा. हिमालयी पर्वतावर बर्फाच्या राशी. विजयरावांचे नाव घेते. शिवजयंतीच्या दिवशी. क्या बात आहे. बरी कितवी शिवजयंती आहे हो ही? हां, म्हणजे एकूण कितवी शिवजयंती आहे? आपल्या इथली 25. ओके, हरकत नाही. असो. मयुरी विनोद भोसले. संजना संजय भोसले. केशव भोसले. साक्षी सुशील भोसले. लतिका लक्ष्मण भोसले. पुरी मानसिंग भोसले. नाव घेत आहे दुकानं घ्या एक छान. गाडी मुलीच्या झाडामध्ये हरणी गदा पिसावा. विजयरावांचे नाव होते आशीर्वाद असले. सुजाता अशोक किंजळकर. ओके, अजून कोणाला घ्यायचं स्वतःहून नाव? रामचंद्र रामाचे नाव आहे कुंकुलावते कोरे. क्या बात आहे. हे ऐकलं होतं मगाचं. झुकझुक जाते खिडकीतून पाहते. खिडकीला 3 तारा. अडिकताला मोती बारा. पान खाते करारा. घाम येतो गरारा. काढते पदर घालते वारा. तिकडून आला व्यापारी. व्यापाऱ्याने दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला. हंडा घेते पाण्याला. पाणी आणते रांगाचं. वाडं बांधते भिंगाचं. वाड्यात वाडे 7 वाडे. 7 वाड्यांना 7 दार. 7 दारांना 7 कुलप्या. उघडून पाहते आत. अजगरात मजगर. मजगरात खॉट. खॉटीवर बशी. बशीवर उशी. बशी साखरेचे खडे. लेते मी सौभाग्याचे चुडे. सौभाग्याची चुडे लेताना केली खटपट. बसायला घेतली फटफट. पहिल्यांदा पाहिले शिराळ. शिराळात पिकतो चुना. दाखवते स्टेशन पुन्हा. स्टेशन
नाशिक शहर. नाशिकमध्ये मिळतात मासे दाखवले फुलांच्या वेण्या दाखवल्या लौंडुंबरच्या लेण्या घेताना रुपये लागतात 5. दाखवला विरुंजनचा कैलासात हरवला छल्ला. दाखवला देवगडच्या किल्ल्यात किल्ली दाखवली दिल्लीत करते विमानाने सोडला दूर. दाखवला कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस. विजयरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. क्या बात है. मला वाटतं आमचे रक्त, मराठा आमची जात, भगवे आमचे रक्त. अशोकरावांचं नाव घेते शिवरायांची भक्त. ओके, या माऊलीने परत एकदा मराठी भवानी. भवानींचा आवाज जास्त आहे, मावळ्यांचा आवाज थोडा कमी आहे. सांगेन तसं तुम्ही मागून म्हणायचं माझ्या. ओके, हात वरती घ्या असं खांद्याच्या लेवलला. उद्या तुम्ही कोण मंत्री झालात, मंत्रिमंडळात गेलात, खासदार झालात, तर तुम्हाला शपथ घ्यावी लागते. आणि कधीही वेळ येऊ शकते बघा, कधीही वेळ येऊ शकते. तुम्हाला माहिती आहे सुमित्रा वहिनीला रात्रीत लगेच कळलं की उद्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आहे. तशा पद्धतीने नाही, पण महिला या पुढे जातात. हात खाली घ्या, 1 मिनिटासाठी सांगतो महिलांची ताकद किती आहे बघा. महिला मगाशी मी ऐकलंय सगळं. मी म्हणून सांगतो की मी 10 वाजल्यापासून आल्यानंतर काय कमवलं इथे. मी इथेही ऐकलंय की तुमच्यामधून कोणतरी वकील पण झालेत. कोण झालेत? ओके, तुम्ही झालात. शिक्षिका किती आहेत? शिक्षक, टीचर, बँकिंग, अकाउंटिंग. ओके, पण तुमच्यातल्या कोणी ना कोणीतरी असतील, पण वकील नक्की झाले आहेत ना? इथल्या आहेत, महिलाच आहेत ना? ओके. ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलेल्या, अंगणवाडी सेविका, आशा सेविका. ओके, या सगळ्या विविध भागामध्ये आज महिला आहेत. आज तुम्हाला माहिती आहे की महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे? किती टक्के आहे महिलांचं आरक्षण? किती आहे? 50 ना? 50%, अर्ध आरक्षण महिलांसाठी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की महिला राष्ट्रपती म्हणजे देश सुद्धा महिला चालवता आहेत. केंद्रीय मंत्री, आर्थिक मंत्री सुद्धा महिला आहेत. एवढंच नव्हे तर आज तळागाळातल्या अनेक महिला विविध क्षेत्रामध्ये काम करतात. एवढी ताकद महिलांमध्ये आहे. आणि संधी कुणामुळे मिळाले तर ती माझ्या राजांमुळे मिळाले. आणि म्हणून आपण शिवजयंती साजरी करत असतो. तुम्हाला अभिमानाने सांगेन, हे मोठेपणासाठी सांगत नाही. माझ्या सख्या मोठ्या भावाची मुलगी आजच सकाळच्या पहिल्या ट्रेननी मुंबईचे एअरपोर्ट पोहोचले. ती जाणार आहे गुवाहाटीच्या आसाम या ठिकाणी, जिथे सगळं आपलं मंत्रिमंडळ पाहिलं होतं. त्या बांगलादेशच्या बाँड्रीवरती AK-47 हातामध्ये घेऊन भारत मातेचं रक्षण करणारी सुद्धा सुकन्या आपल्या खेड तालुक्याची आहे. याचा गर्व महिलांना विशेष असला पाहिजे. तुम्हाला माहित होतं का? अजूनपर्यंत ही गोष्ट ऐकली नसेल की आर्मीमध्ये सुद्धा महिला आहेत. आणि जिवंत उदाहरण आहे माझ्या सख्या भावाची मुलगी. तुम्ही सर्च मारून बघा, ऋतुजा राजेंद्र सनगरे. ही आज म्हणजे 23 तारखेला तिचं रिपोर्टिंग आहे. बांगलादेश, आसामच्या बांगलादेश बाँड्रीवरती ती भारताचं रक्षण करणार आहे. मला काय सांगायचं आहे याच्यातून? चूल आणि मूल याच्यातून बाहेर काढणाऱ्या महाज्योती सावित्रीबाईंचा, फुलेंचा इथे फोटो लावला. का लावला? ज्या बाईंमुळे आज वकील झाल्या, ज्या बाईंमुळे आज शिक्षिका झाल्या, ज्या बाईंमुळे आज आम्हाला समाजामध्ये बसण्या उठण्याचा मान मिळाला, त्या सुद्धा एक महिला होत्या. आणि म्हणून हा महिलांचा अभिमान आहे. राजाने काय शिकवलं आपल्याला? राजाने हेच शिकवलंय की पुरुषांच्या खांद्याला खांदा लढण्याची ताकद सुद्धा या महिलांच्या पदरामध्ये आहे. हे कधीही विसरू नका. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, ज्या क्षेत्रामध्ये जाता तिथे समाजाचं भलं करण्याची ताकद ही महिलांमध्ये आहे. घर चालवण्याची ताकद सुद्धा महिलांमध्ये आहे. आणि घरातला करता पुरुष जर डुलत असेल तर त्याला जागेवर आणण्याची पण ताकद ही तुमच्या महिलांमध्ये आहे, ती मनगटामध्ये आहे. ती कमी समजू नका. एवढाच संदेश या ठिकाणी द्यायचा आहे. पण आज घरात गेल्यानंतर भानगड तेवढी करू नका, नाहीतर म्हणत सर आलेनी सांगितलं असं काही करू नका. हरकत नाही. तर आपण शपथ घेऊया. हां, मी सगळ्यांनी म्हणायचं, खोटं बोलायचं नाही महाराजांच्या समोर. मी टिंब 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 आणि टिंब टिंब. अहो, टिंब टिंब म्हणजे तुम्ही तुमचं नाव घ्या. ओके, भोसले अशी शपथ घेते की या होम मिनिस्टर खेळामध्ये मी प्रामुख्याने आणि कुठलीही चिटिंग न करता सचोटीने खेळेन. कुठेही चिटिंग करणार नाही. आणि हे खेळल्यानंतर पैठणी मला मिळाली तर ती पैठणी आजचे निवेदक बाळू सनगरेंना देऊन टाकेल.
देणार नाही. बघितलं, शपथ घेतली, हात खाली करा. हा सगळा गमतीचा भाग होता, त्यातलं काहीच घेऊन जाऊ नका काय. आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हात खाली करायचा नाही. आणि प्रामाणिकपणे शपथ घेतल्याप्रमाणे एक पाय फक्त हवेमध्ये घ्यायचा. ओके, स्टार्ट. दादा लावा गाणं. ओके, हात खाली घ्यायचा नाही. आपण देवीचा जागर करतोय, फक्त हे सांभाळत असताना बाजूच्याला पाडू नका. लावा. बघूया देव पावन होतो का. लवकर कोणाच्या अंगामध्ये देव येतो बघूया. लावा दादा. घ्या परत चालू. म्हणून मागाशी सांगितलं होतं डिस्टन्स ठेवा, अंतर ठेवा. क्या बात आहे. बाकीच्याने टाळ्या वाजवा. बघूया यांना कोणाला देव प्रसन्न होतो, कुणाच्या अंगामध्ये प्रवेश करतोय. वरती घ्या पाय, वरती घ्या. सेटिंग करू नका. थँक्यू. तर हात खाली. हां, करा करा. आली अंबाबाई. कोणाकोणाला समोर आली ना, हरकत नाही. ते फुलांचे लाख सडे, ताट मान अभिमान आमचा, उंच सह्याद्रीचे कडे. आणि सह्याद्रीच्या कड्यामध्ये बसलेले सुंदर शिरगाव गाव आहे. आणि या गावामध्ये राहणारी सगळी माणसं देवा समान आहेत. म्हणून एकदा स्वतःसाठी खरंच टाळ्या वाजवा. इथे आलेल्या प्रत्येक वक्त्याने आणि इथल्या आलेल्या शिक्षकांनी जो उल्लेख केला तो खऱ्या अर्थाने खूप मोठा मान होता. हरकत नाही, तुम्ही सगळी देवासारखी माणसं आहात. फक्त भांडण माझ्यावर तेवढं करू नका. आणि आता आपण 2 टीममध्ये हा खेळ या ठिकाणी घेणार आहोत. तर घ्या रशी. मळ्यात फायनल आहे. शिरगावकर तुम्ही सगळ्या मळ्यात आहे. मी तळ्यात म्हटल्यानंतर तळ्यात या, मळ्यात म्हटल्यानंतर मळ्यात. किती सोपं खेळ आहे ना. त्यामुळे कोणीच आऊट होणार नाही, तुम्ही पण नाही होणार. ओके, रेडी. होतील आऊट नाही होणार, सोपा खेळ आहे. ओके, रेडी. चला, जोरदार टाळ्या वाजूया. या बी टीम साठी. ही टीम आहे, खालची वाडी आहे ना. ए टीम आहे, ए टीम आहे. ओके, हरकत नाही. रेडी, चला या मळ्यात. एवढेच आऊट होणार नाही, एवढा सोपा खेळ होता. जाऊ दे. पहिला डाव थांबा दादा. प्रॅक्टिस केली, आऊट नाही ना झाला. अजिबात आऊट होऊ नका, शेवटपर्यंत थांबा. इथे आऊट होतं, जरा इकडे व्हा. नाही तुम्ही इकडेच थांबा. पुढे या थोडं. ओके, रेडी. तुम्ही आता कुठे आहात. वेळे पाहिजे असू द्या, हरकत नाही. बरोबर आहे त्यांचं उत्तर. घ्या, रेडी. चला मळ्यात. तळ्यात चला. हे बघा, ही खुर्ची तुमच्यासाठी ठेवलेली आहे. ते पुसून घ्या. जाऊन बसा तिकडे. तिथे जाऊन बसा. तुम्ही पण इकडे थोडं अंतर ठेवा. ओके, आऊट होऊ नका. सोपा खेळ आहे. आता तुम्ही कुठे आहात. तळ्यात आहात. मागे काय मळ आहे ना. घ्या, चला. तळ्यात मळ्यात. रेडी, चला. तळ्यात. असं नाही, तुमने बुलाया मैं चली आई, चालणार नाही आहे. तुम्ही आता कुठे आहात आणि तुमचं माहेर मळ्यात. ओके, चला घ्या मळ्यात. चिपळूणच्या गाडी फिरला जावं लागेल. असू द्या, पकडून घ्या. या इकडे. ओके, पुढे या थोडं. रेडी, चला. मळ्यात. पडले असतात ना तुम्ही. इथे पडायला होतं. इथे जागा खराब आहे. तुम्ही कुठून आला. गावची. माहेर तळवट. आणि हे कधी झालं. 25. मग पहिल्या शिवजयंतीला आला होता तुम्ही. बघा, पुरावा आहे. आणि आता तुम्ही कुठे आहे माहिती आहे. पुढे काय आहे. तळ आहे. मागं काय आहे. चला घ्या मळ्यात. जय महाराष्ट्र. ओके, तुम्ही बघितलं ना गंमत कशी असते. शेवटच्या तुम्ही चुकू नका. यांना खुर्ची द्या एक बसायला. इथे का जागा ठेवली.
इथे कोणी नव्हतं का? व्हा इकडे, मला जागा ठेवा इथे. तुम्ही तिकडे व्हा. तुम्ही कुठून आलात? शेरगावच्याच आहे. असू द्या. चला रेडी घ्या. मळ्यात कोण कोण आऊट झाला या ना. ती बघा एक खुर्ची आहे. तुम्ही पण जा बसून. आता किती राहिल्यात? तुमच्या दोन्ही बाजूच्या वहिनी आऊट झाल्या. होत आहे दोन्ही आऊट झाले तर तुम्ही नका आऊट होऊ. ते तुमचं काय आहे? मागे मळ आहे, पुढे तळ आहे. मागे मळ, पुढे तळ. मळ्यात म्हटलं की मळ्यात, तळ्यात म्हटलं की तळ्यात. चला द्या मळ्यात. याने पण खुर्ची द्या. वहिनी त्या तिथे दोन दोन खुर्ची. वहिनी सारखा इकडे. किती सोपा खेळ बिचाऱ्या राहिल्या. तुमच्यासाठी पण शुभेच्छा. घ्या रेडी. तळ्यात, मळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. सावकाश पडून. रेडी. चला या. मळ्यात, तळ्यात, तळ्यात, मळ्यात. ओके. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही मागे उभा राहा तिकडे. तिथे उभे राहा. किती जणी राहिल्यात? 6 जणी राहिल्यात. सोपा खेळ आहे. या आता बी टीम बघूया. बी टीमने पिच तयार आहात तुम्ही? ते असं धरू नका बहिणी. कसं वाटतं? हां मग असू द्या. काय ते करू. रेडी. चला घ्या. तळ्यात, काय झालं? मी तळ्यात म्हटलं. मग किती वेळाने आलात? मिकी माऊ पण डोक्याला हात लावला. हा मागे सगळ्याच कन्फ्यूज झाल्या. ओके. हां आता तुम्ही एकदा ठरवा. तुम्ही सगळ्या कुठे आहात? तळ्यात. याच वहिनी म्हटल्या सोप्पा खेळ. तुम्ही पण बघून घ्या ना. तुम्ही पण त्यांच्या नादाला लागलात नाही. आऊट झाला. इकडे व्हा, इकडे व्हा. सोप्पा खेळ. तुम्ही कुठे आहात? वहिनी तुम्ही कुठे आहात? तुम्ही मळ्या फायनल. हे मळच आहे, पुढे तळ आहे. एक डाव तुम्ही बघितला ना त्यांचा, तरी पण तशाच करतात. रेडी. चला घ्या. मळ्यात, तळ्यात, तळ्यात, मळ्यात. फास्ट घ्या. फास्ट. आणि उडी मारून या. असं शतपावली नाही. ओके. रेडी. चला घ्या. फास्ट. तळ्यात, सर्व बाद झाले. किती आऊट झाल्या? किती आऊट झाल्या? थोडे मागे व्हा. थोडे मागे व्हा. सगळ्या मागे व्हा. तुमचं कन्फ्युजन दूर करतो. सगळ्याजणी दोरीच्या जवळ या. दोरीच्या जवळ या. अहो म्हणून गावागावात भानगडी या बायकांमुळे होतात. स्वतःच म्हणतात तळ्यात आणि मळ्यात. ओके. सगळ्याजणी जेवल्यात ना नक्की? घर इथलंच जेवलात ना तुम्ही? कसली भाजी होती? वाटाण्याची ना. त्याच्यामुळे हा त्रास होतो. ॲसिडिटी होते वाटाण्यामुळे. पुढच्या वेळेला भाजी बदलून घ्या दादा. तुम्ही सगळ्या कुठे आहात? अहो मागे मळ आहे, पुढे तळ आहे. तळ्यात म्हटलं, तळ्यात नाही मळ्यात म्हटलं. मळ्यात एवढा सोपा खेळ आहे. ओके. आता चुकणार नाही तुम्ही. रेडी. चला. रेडी. चला घ्या. मळ्यात, मळ्यात म्हटलं. पुढे तळ आहे. तुम्ही पाय टाकलात. आता खुर्चीत जाऊन बसावं लागेल तुम्हाला. जाऊन बसून घ्या. इथे चुकायला होत आहे. जाऊन बसून घ्या. हे कुठे वहिनी आपण? मळ्यात, पुढे तळ आहे. रेडी. चला घ्या. तळ्यात. आल्या का सगळ्या? बरोबर आहे. हो बरोबर आहे. मागे काय? मळ आहे, पुढे तळ आहे. रेडी. चला घ्या. तळ्यात. एकटाच आऊट झालो. घ्या. मळ्यात, तळ्यात. उडी मारून काय होतंय? सगळे आऊट होतात. त्यांनी एका वेळेला सगळ्यांना आऊट करून टाकेल. त्या टीम बरोबर खेळून फायनल करेन. चिटिंग नाही करायची. तुम्ही गंमत मध्ये बसवत आहे. रेडी. चला घ्या. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. किती गेल्या? ओके. सरका इकडे वहिनी. सरका. सरका. अगदी सोपा खेळ आहे. तळ्यात म्हटल्यावर विचार करू. तळ्यात या. मळ्यात म्हटल्यावर मळ्यात या. ओके. मिकी माऊ कसं खेळतो बघूया. मिकी माऊ इथे या. तुम्ही पण तळ्यात मळ्यात खेळा. मिकी माऊ आऊट झाला की घरी पाठवूया. इथे 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 इथे. तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खेळण्यात चालू होणार. येते. हां. ओके. आता बघूया कोण आऊट होतोय. पुढे या. पुढे पुढे. दिसत नाही?
तुम्ही तळ्यात आहात, हे पुढे मळ आहे. हा, मागे मळ आहे, पुढे तळ आहे. ओके, रेडी? या तळ्यात. ओके, रेडी? चला फास्ट. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. ओके, खेळच खराब करून टाकूया हा. तुम्ही सगळ्या जिंकल्यात, रशी काढून टाका. या एवढ्या जिंकलेल्या आहेत आणि मगाच्या उभ्या राहा, मगाशी जिंकलेल्या. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्या वहिनींकरता. हा खेळातला मुळातला वाटेल तेव्हा जोरदार टाळ्या वाजवा. बघूया ओके, या वहिनी स्टार्ट. एक मिनिट दादा, लगेच थांबू नका, थोडा वेळ जाऊ दे पुढे. घ्या घ्या, परत घ्या. या या एक मिनिट. या वहिनीचं पण ऑब्जेक्शन आहे. बरोबर आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा थांबवा, फक्त पटापट लगेच थांबू नका. ओके, येस स्टार्ट. हॅलो. ओके, आता वहिनी तुम्हाला बाहेर जावं लागेल. या नेक्स्ट स्टार्ट. बराच वेळ झाला ना. ओके स्टार्ट.
कसं असतं ना, सत्य ते सत्य असतं बघा. परत फिरून रिंग तिथंच आहे. ज्या वहिनीने परत प्रवेश मिळवला आऊट झाल्या. क्या बात है. ओके घ्या स्टार्ट. लावा गाड्या लावा. काय झालं? तुमच्याकडे दिला आणि बंद झालं. तुम्ही घेतला होता, यांच्याकडे होता. तुम्ही काय तुमचं म्हणणं आहे ह्यांच्याकडे होतं, मग तिने घेतलं नाही. तुमचं काय म्हणणं आहे? यांनी घेतलं नाही. आऊट कोण आहेत, तुम्ही का त्या? या आऊट आहेत ना, या आऊट आहेत ना. भानगड दोघींचे आहेत, लगेच सोडून टाकतो. तुम्ही इथे या वहिनी, सांगतो तुम्हाला. नाही तसं नाही. ही भानगड इथं लगेच भेटतो, हातामध्ये घ्या. आता खेळ दोघींमध्ये होईल. गाणं थांबेल तिथे आऊट होतील. दोघींमध्ये कोणतरी आऊट आहे. लावा. विषय संपला. ही रिंग तुमच्या मानाची, तुम्ही घेऊन जावा घरी. इथेच भानगड मिटली. यामुळे खूप भानगडी होतात. हा विषय आपण सोडून देऊया. काय करायचं आता, जावेचा भानगड झाली. या पुढे आता. हो या तुम्ही, या वहिनी. हॅलो, ते देऊन टाका आता. तो खेळ संपला. किती जणी राहिले आता? पाणी पिताय, घ्या पाणी पिऊन. थोड्या तिकडे वा सगळ्या. सतीश आमरे. मी आता सिनियर KG A क्लासमध्ये शिकत आहे. आले किती गेले किती, उडून गेले भरायला. संपला नाही आणि संपणारही नाही. माझ्या शुभाचा दर्या सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला. भगवाटी चंदनाचा सुनेरीवर प्रगटला. हाती तलवार घेऊन शत्रूंवर गरजला. असाच एक महाराष्ट्रात शिवाजी राजा होऊन गेला. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचे आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच आमच्या शिवरायांची शिकवण. जय भवानी, जय शिवाजी. आज ते कदम, महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्ठित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, पौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय सो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय सो. नमो पार्वतीपते. हर हर महादेव. तर कृपया आपण आपलं छातीवरती घ्यायचं, कारण की आपण महाराजांची मुद्रा बोलतोय. आस्ते कदम महाराज गणपती गजवष्टपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान शेषित नायाखनाड खंडित शस्त्रात शास्त्र पारंगत राजदीप पुलंतर
प्रौढ प्रताप कुलंतर शस्त्रीय कुलावस्थ राजाधिराज योगीराज राजा शिवछत्र महाराजांचा विजय असो. धन्यवाद. आणि मायेची उबदार शाह त्याच्या पाठीवरती की येणाऱ्या काळामध्ये तो खूप मोठा होईल आणि आपल्या महाराजांचा इतिहास हा जगाच्या पटलावर आणण्यामध्ये त्याचं योगदान राहील. त्या बाद जोरदार टाळ्या वाजू देत. शुभांश या अगदी छोटे आणि हे उद्याचे मोठे कलावंत होतील अशी अपेक्षा निश्चित आपल्याला आहे. येस स्टार्ट. जोरदार टाळ्या वाजवा. खेळ सुरू होतोय. चला उठा. बसा 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 बसा. उठा. चला खुर्ची घेऊन बाहेर बसा. ओके डोळे उघडा. बाकीच्या तिथे बसा. बसून घ्या. मागे तुम्ही या बहिणी. जरा पाठी बसवा. किती सोपा खेळ आहे ना. उठा म्हटल्यावर बसायचं. बसा त्याला पाठी बसव. सोपा खेळ आहे. आनंददायी खेळ आहे. फक्त प्रामाणिकपणेचा खेळ आहे. स्टार्ट. डोळे बंद करा. सगळ्यांचे डोळे बंद झाले 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 झाले. कोणी डोळे उघडणार नाही. खेळ सुरू झाला. रेडी. चला बसा. ओके बसा बसा. उठा. खुर्ची घेऊन तिकडे बसा. अगदी सायलेंट खेळ आहे. डोळे उघडा. डोळे उघडा. वहिनी 2 आऊट झाल्या. तुम्हाला माहितीच नाही ना. ओके ठीक आहे. डोळे बंद करा. डोळे बंद. सगळ्यांचे डोळे बंद झाले. रेडी. आता थोडं फास्ट ट्रॅकवर गाडी जाईल. गाडी वेग घेते. चला रेडी. चला उठा. उठा. बसा. उठा. 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 थांबा जरा थांबा. सगळ्यांनी डोळे उघडा. त्या एकट्याच खऱ्या जिंकल्या होत्या. बाकी सगळ्या आऊट झाल्या होत्या. बाहेरून कोणीही बोलवू नका. तुम्ही एकट्याच जिंकल्या होता. अख्खं शिरगाव आऊट झालं होतं. ओके रेडी. बसा सगळे बसा. सांगतो परत एकदा. थोडंसं डोक्याला ताण द्या. बसा म्हटल्यावर उठायचंय. उठा म्हटलं की वकील साहेब तुम्ही बरोबर खेळला होता. बाकी सगळे आऊट झाले होत्या. ओके डोळे बंद करा. डोळे बंद. डोळे बंद. डोळे बंद. बाकी कुणीही मागून चिटिंग करू नका. रेडी. सोपा खेळ आहे. डोळे उघडायचे नाहीत. रेडी. चला बसा. उठा. उठा. बसा. बसा. उठा. बसा. आरामात उठा. खुर्ची पण घेऊन बाहेर बसा. तुम्ही पण वहिनी खुर्ची घेऊन जावा. ती तुमचीच आहे. हा मानाची खुर्ची आहे. या इकडे. किती सोपा खेळ आहे बघा. बसा तुम्ही. बसा तिकडेच. हा आता शेवटचा राऊंड होताचे. ओके रेडी. चला बसा. उठा. बसा. उठा. तुम्ही आऊट झाला. डोळे बंद केले. उघडले तुम्ही. बसा जाऊन बाहेर. नाही नाही यावं. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप चांगल्या खेळल्यात. किती म्हणजे साथ दिलेल्या प्रत्येकीला असं वाटत असेल की हिने आऊट व्हावी. यांना वाटत असेल त्या आऊट व्हाव्यात. तुम्हाला वाटत असेल कोणी. प्रत्येकीला एक कोणतरी असा निवडायचा आहे की त्या आऊट झाल्या पाहिजेत. हा काय सांगतो मी. खेळ थोडासा समजून घेण्याचा खेळ आहे. तुमच्या हातामध्ये एक गौरवाची माळ देईन मी. प्रत्येकाच्या हातामध्ये येईल. समजा वकील मॅडमच्या हातामध्ये दिली की त्यांना वाटेल या 6 जणींपैकी कोणीतरी एकाला निवडायचं आहे की आऊट झाल्या पाहिजेत. त्यांच्या गळ्यामध्ये टाकायची. तुमच्या गळ्यामध्ये आल्यानंतर तुम्ही लगेच ती काढायची. तुम्हाला वाटलं या आऊट झाल्या पाहिजेत त्यांच्या गळ्यामध्ये टाकायची.
तुम्हाला पण संधी आहे. तुम्हाला वाटलं या आऊट झाल्या पाहिजेत तर यांच्या गळ्यामध्ये टाकायची. तुम्हाला पण संधी आहे. तुम्हाला वाटते त्या आऊट झाल्या पाहिजेत त्यांच्या गळ्यामध्ये. फक्त समजून घ्या, हे सगळं करत असताना एक गाणं चालू असेल. हे गाणं चालू असेपर्यंत सगळा खेळ चालू राहील आणि गाणं थांबल्यानंतर ज्याच्या गळ्यामध्ये माळ असेल गळ्यामध्ये टाकायची. मगाचपासून तेच सांगितलं मी. नाही नाही लांब ओके. तुमच्या हातामध्ये समजा ऐका सांगतो वकील मॅडम सांगतो थांबा. अहो वहिनी गळ्यात घालू देत तरी. तुम्ही गळ्यात घालायच्या आधीच ओढताय. घ्या तुमच्या हातामध्ये. हां आणि येऊ दे आधी, गळ्यात घालू दे, घाई करू नका. ती कोणाला तरी भेटणारच आहे. घरी घेऊन जा. रेडी स्टार्ट. क्या बात आहे. बहिणी ती गळ्यात घाला. हां आता मला सांगा, ही वरमाळ तुमच्या गळ्यामध्ये तुमच्या याने किती साली घातली होती? 1990. त्याच्यानंतर परत आज ते आले तिथे ते असतात पुढला. त्यांना आता फोन लावायचा, त्यांना सांगायचा तुम्ही ज्यावेळेस माल घातली ती माल मला आज परत मिळालेली आहे, ही घेऊन तुम्ही जाऊ शकता. धन्यवाद. निघा, घेऊन जा तुम्ही जाताना. ओके येस. मागितला शो मिळणार नाही. 1 मिनिटाचा खेळ. अर्धा मिनिट शिल्लक आहे. अजून अर्धा मिनिट आहे. लवकर. ज्याची संख्या जास्त आहे तो पुढे जाईल. ज्याची पॉईंटची संख्या कमी तो बाहेर जाईल या राऊंडमध्ये. शेवटची 10 सेकंड. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. उभे राहा. चला वैदी या. कॉईन होले सगळे लाईन मध्ये उभे राहा. मग सारख्या लाईन मध्ये उभे राहा. लाईन मध्ये. ओ वहिनी लाईन मध्ये उभे राहा. जागेवर उभे राहा. सगळ्या जागेवर लाईन मध्ये. मग अशी नंबर जसा होता तसा. ओके. कोणाला काउंट करता येतं? तुम्ही या ना जरा. कॉईन फक्त काउंट करायच्या 1 by 1. कॉईन रुपीज नाही, कॉईन्स. ज्याची संख्या जास्त तो पुढच्या राऊंडमध्ये जाईल आणि या खेळातून किमान 2 वहिनी आउट होतील. ज्यांचा स्कोर लो असेल त्या 2 वहिनी या खेळातून पुढे जातील. किती? 16 कॉईन. ओके. वकील मॅडमने किती जमा केलं केसेस? धावल्या बरं. 10 16 10. बघूया आता. खूप पैसा आहे शिरगावमध्ये. थांबा येणार आहे तुमच्यापर्यंत. 16 10. क्या बात आहे. 21 गणपती बाप्पा सगळा आला. 16 10 21. आता पुढे किती? 10 6. ओके. तुम्ही ना काय सांगायचं, त्यांनी सांगायचं. 16 10 21 6. 2 ज्या वहिनी आहेत त्या दुर्दैवाने 10 त्या वहिनी नक्कीच दम देऊन आणला असतो. 6 झाल्या. ओके. दुर्दैवाने 2 वहिनींचा हा 6 आकडा आहे आणि तुम्ही मात्र या ठिकाणी आउट होत आहे. हां थांबा. तुम्ही चौघी जणी थांबा. ज्या कॉईन आणल्या त्यांच्या त्यांना परत देऊन टाका ओळख पटवून. तुम्ही थांबा. तुम्ही विजेते आहात. तुमच्या सगळ्या कॉईन जमा करा आणि देवबाप्पाच्या पुढे. तुम्ही त्यांच्या बाजूला. तुम्ही
आणि तुम्ही तुम्ही कोणाला बोलवता या का ओके थोडं थोडं अंतर ठेवा मला पार्टनर बघू दे कोण कोणाचे पार्टनरच्या जवळ उभे राहा ओके येस ज्या पार्टनर म्हणून आलेत त्यांनी हात वरती करा जरा हां आता तुम्ही खेळणाऱ्या वहिनी लक्षात घ्या खेळणाऱ्या ऐका ऐका हॅलो हॅलो एक मिनिट फक्त मिकी भाऊ एक मिनिट या खेळामध्ये तुम्हाला खेळ असा खेळायचा आहे या ज्या पार्टनर तुम्ही बोलवल्या आहात चौघींनी या पार्टनरला तुम्ही खेळणाऱ्या वहिनीने उचलून घ्यायचं इथपर्यंत जायचं आणि परत यायचं ज्या लवकर येतील त्या असतील आजच्या भाग्यवान विजेत्या खेळणाऱ्या वहिनीने पार्टनरला उचलून घ्यायचं तिथपर्यंत जायचं मिकी माऊला हात भेटवायचा आणि परत यायचं ज्या लवकर येतील त्या असतील आजच्या भाग्यवान विजेत्या कोण हे धनुष्यबाण उचलणार हा विडा कोण उचलणार तुम्ही उचलणार रेडी त्या आजी अनुभव सांगतायत पाया धरणीवर उचल म्हणतात पाया कसं उचलणार शक्य आहे ओके ऐका ऐका पार्टनर बदलायचं आहे तुम्हाला बदलायचं आहे नाही बदलायचं तुम्हाला ओके तुम्हाला बदलायचं आहे तुम्हाला बदलायचं आहे नाही बदलायचं ओके आपण खेळ जरा पलटी मारूया आता आलेल्या पार्टनरनी खेळणाऱ्याला उचलायचं सगळ्यांना जमेल जमेल ट्राय करणार ओके येस जमते ना सगळ्यांना येस रेडी घ्या पोझिशन घ्या इथपर्यंत यायचं थोडं डिस्टन्स पोझिशन घ्या इकडे इथे यायचं सावकाश या उशिरा आला तरी चालेल घाई गडबड करू नका पडल्यात लागलं बिल्लं मी जबाबदार नाही आयोजक तर अजिबात नाही ओके सावकाश जा सावकाश या तुमचं स्वागत फॅनवर गरम होईल इथपर्यंत जायचं नाही जमेल तेवढं परत यायचं ओके सावकाश या मिकी माऊच्या पुढे जाऊ नका ही लहान लहान लेकरं जरा सांभाळा ओके हा खेळ कसा रंगतो थांबा वहिनी थांबा ओके एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्या वहिनींसाठी हे शिवधनुष्य उचलण्याचं चॅलेंज आहे स्टार्ट खेळ सुरू झाला लवकर टाळ्या वाजू दे जोरदार शिवधनुष्य उचललाय फटाफट आधी फोडून घ्या Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 वेळ संपली
ओके मागे उभं राहा मागे सगळं होणार आहे. तुम्ही बसा हो, वहिनी बसा. हो ते आउट होतील. मागे उभ्या राहा मागे वहिनी आउट करू नका मागे. ओ वहिनी हॅलो उभ्या राहा उभ्या राहा. दमलात काय तुम्ही? ओके हरकत नाही. टाळ्या वाजू देत. चारी वहिनीने खूप चांगली धावपळ केली. आता शेवटी नशिबाचा भाग आहे, कोणाचा किती स्कोर आहे मलाही माहित नाही, पण डेकोरेशन चांगलं केलंय, मेकअप खूप चांगला केलाय. आता हे काउंट कोण करणार आहे? काउंट करण्यासाठी या कोणीतरी, त्यांना टिकल्या मोजता येतील. या एका बाजूने मिकी माऊ पण काउंट करतोय. मिकी माऊ तुम्हाला तोपर्यंत काम आहे की माणसं किती आहे तेवढी मोजून ठेवा. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करायची आहे संध्याकाळी. हा सगळी मोजली पाहिजेत लगेच पटापट. इथेच किती वेळा? इथे 4 झाले. हा बोला किती? 12. पुढे 12. हो बापरे काय खरं नाही. 12चा काटा आहे. 12. अरे बापरे. आणि यांनी काय आता तारा चमकवला का काय माहित. जादूची छडी कोणी फिरवली वाटतं. 12 आणि 12 काय झालं? 2 कमी आणल्यात वहिनी. तुम्ही पण 12च्या गाडीत आला असता. काय आता दुर्दैवाने तुम्ही बाहेर चाललाय. त्यांच्या टिकले काढा आणि त्यांना जाऊ द्या बिचारांना. तुम्ही 12चा काटा घेऊन पुढे आलेला. त्यांचा जोरदार टाळ्या वाजव्या तिघींसाठी ज्या फायनल राऊंड मध्ये पोहोचलेल्या आहेत या तिन्ही वहिनी. आणि तुम्ही गेलात तरी चालेल. पहिले वेळी लीड घेऊन नाही थांबली नसते. पहिल्या वेळी लीड घेऊन थांबली. माझं नाव आहे दीक्षा विकास कदम. कार्यक्रम खूप छान झाला. शिवजयंती पण खूप छान झाली. असाच कार्यक्रम. थँक्यू. वहिनी तुम्ही काय? अरे मिकी माउस. हे बाबू हे बाबा अरे बाजूला फोड शिवाजी महाराज कसे जन्मले किंवा त्यांनी स्वराज्य कसं निर्माण केलं हे जेव्हा आपण लहान मुलांना मोजून झाली का तुझी? तेव्हाच ते चांगले व्यवस्थित वैचारिक संस्कारिक मुलं जन्माला येते. म्हणून मी माझ्या म्हणेन एक शिवचरित्र पारायण तुम्ही मला होतं या खेळामधून या सगळ्या कार्यक्रमामधून पैठणी काय कोणीही घेऊ शकतं. ही चांगली सूचना आयोजकांनी याची नोंद घ्यायला पाहिजे असं मलाही वाटतं. शिवचरित्र आपण या ठिकाणी ठेवले पाहिजे, ते वाचले पाहिजेत. मला तर असं वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रत प्रत्येकाच्या घरी देता आली तर ती खूप मोठी गोष्ट होईल. वहिनी तुम्ही काय सांगा? माझं नाव दीक्षा अक्षर. ओके. तिन्ही वहिनी आपल्याला शुभेच्छा दिल्या, त्यांची मतं व्यक्त केली. ह्या 3 वहिनी फायनलिस्ट असणार आहेत. त्यामध्ये 1 नंबर पुढे जाईल. छोटा आहे, 10-12 बिस्किट असतील मला माहित नाही. तो एक पुडा तुम्ही घ्यायचा. ज्या वहिनी सगळ्यात लवकर हा बिस्किट पुडा संपवतील त्या असतील आजच्या भाग्यवान विजेत्या. पाणी प्यायलं तरी चालेल, पाण्याबरोबर खाल्लं तरी चालेल, फक्त खाताना ते चांगलं आहे, शुगर फ्री आहे. बघून घ्या. बदली करू का? दुकानजवळ कुठला आहे दादा? एखादा मारीचा मोठा बिस्किट पुढे 3 घेऊन या. हे चालेल ना? तुम्हाला चालेल? तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यात लवकर खायचं आहे, पूर्ण खायचं आहे. पाण्याची व्यवस्था केली जाईल मंडळाकडून. आणि ज्या वहिनी खातील त्या असतील आजच्या भाग्यवान विजेत्या. ओके जमेल तुम्हाला? घ्या वकील वहिनी घ्या तो बिस्किट पुडा फोडा. आणि हा अखंड पुडा तुम्हाला खायचा आहे. तुम्हाला पहिला 1 मिनिटाचा वेळ देतो. तुम्ही वाचलात तर या वहिनी खातील. चालेल? आपण खेळ बदलूया. असलं काही नाही. एक बिस्किट घ्यायचं आहे आणि 1 बिस्किट सगळ्यात आधी खायचं आहे. एक बिस्किट घ्या. तिघीने 1 बिस्किट घ्या. अक्का असेल तो घ्या, फुटलेला घेऊ नका. फुटलेला आमचा आम्हाला परत द्या, दुकानदारला एकदम तोंडात टाक. तांबा खाऊ नका, सांगितल्यावरच खा. आता सोपं आहे ना? द्या इकडे. आता सोपं आहे. 1 बिस्किट सगळ्यात आधी ज्या प्रॉपर तिथून हात न लावता तो खायचा. आणि अजून एक पडला की थांबायचं, तोपर्यंत दुसऱ्या वहिनीला संधी मिळेल. जर तुम्ही घाई केली, तुमचा बिस्किट पडला तर इतरांना तो वेळ मिळेल. सगळ्यांचा पडल्यानंतर पुन्हा खेळ सुरू होईल. नीट लक्षात घ्या. घाई केलीत, पडलात तरी आहो, लवकर घाललात तर जिंकलात. हे पण आहे, लक्षात घ्या. घ्या स्टार्ट करा. 1 2 3 स्टार्ट. लावा गाण्याला. बघा रामदेव बाबा आलाय, जवळ आलाय. क्या बात आहे. वा.
अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. सकाळ सकाळ 7:30 वाजता रामदेव बाबा येतात, टीव्हीवर मान हलवतात. वकिलांची केस हायकोर्टात गेली. तुम्हाला संधी आहे वहिनी, बघा. वा, क्या बात आहे. मग परत त्या वहिनीने, मोरे वहिनीने कधी खाल्लं माहित आहे का? सकाळच्या सत्रामध्येच चहा नाश्ता करून टाकला. ओके, येस. असू द्या, असू द्या. वकिलांकडे काही असे एव्हिडन्स असतात ते योग्य वेळी वापरले. एका वेळेला एक. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारीक माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारीक माझा फोटो माझा काढ. झाला चोस आता वाईट मार बघते ओके राईट फोटो काढतो जाने होता मरण राईट मस्त खुशी मोठे बायको माझी तर म्हणलो माझा हो दे पगार गिफ्ट करतो रे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. थांबा थांबा, कोर्टाची वेळ संपली. कोर्टाचा वेळ संपलेला आहे. थांबा जरा, 1 मिनिट थांबा दादा, थांबा. ती सगळा विषय आपल्याकडेच आहे. जरा थांबा. आता कसं आहे माहिती, यांनी काय पराक्रम केला त्यांना कुठे स्टार्ट. आणि हा अंतिम डान्स असेल. यानंतर पुढे जोरदार टाळ्या मागच्या वाजवा. क्या बात है. ओके, दोन्ही खुर्च्या गेले, तुम्ही बसा. पहिली शिवजयंती किती सालामध्ये झाली? बरोबर आहे उत्तर. येस, यांचं नाव लिहून घ्या. या असतील उत्तेजनार्थमधल्या 5 नंबरच्या वहिनी. नाव सांगा. त्यांना माहित आहे, मग तुम्ही लिहून टाका. ओके, येस. आता दुसरा प्रश्न अगदी सोपा विचारतो. शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला सुरू झाली. मगापासून सकाळपासून शिवशाहीर विठोबा साळवींनी सांगितले, इथे बऱ्याचशा वक्त्यांनी पण सांगितले की ही शिवजयंती अधिकृतरित्या महाराष्ट्र राज्याने आणि केंद्र सरकारने मान्यता दिली आहे की 19 फेब्रुवारी रोजी ही शिवजयंती अखंड महाराष्ट्रामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि पर्यायी आता होणारी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये होणारी एकमेव राज्याची शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याने जी पारित केली ती किती सालामध्ये पारित झाली? महाराष्ट्र राज्याने 2014, 2003, कोण सांगेल? ठोकलं तर पुढची उत्तर देता येणार नाही. 500 रुपयाचा दंड आहे चुकीचं उत्तर देणाऱ्याला.
आम्ही शाळेत असंच ठोकायचो, तेव्हा काही दंड नव्हता ना. कोण सांगेल? कोण सांगेल? अधिकृतरित्या महाराष्ट्र सरकारने त्याची घोषणा केली 2002 2005 2005. अजून कोण उत्तर देणार आहे? आता सांगा किती साली पाळत झाली? 2005 किती साली झाली? तुम्ही सांगितलं होतं, या ताईने सांगितलं, पण त्यांनाही विश्वास नव्हता 2005 मध्ये झालं काय. तुम्ही आधी सांगितलं, पण त्यांनी माईकवर सांगितलं 2005 साली महाराष्ट्र सरकारने त्याला मान्यता दिली. आपल्याला याच्यातून एकच घ्यायचं आहे की शिवजयंती महर्षी वकील मॅडम म्हटल्याप्रमाणे की तो शिवचरित्र हा सगळ्यात मोठा ग्रंथ म्हणून ज्याला मान्यता मिळाली आणि त्याचा आपण आदर करणं गरजेचं आहे. कारण आपण सगळे महाराष्ट्राने आहोत, आपल्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. कारण आज मुळात जिथे उभा आहे ना, तिथूनच कदाचित शिवाजी महाराजांचे आणि मावळ्यांचे घोडे धडधड करत गेले सुद्धा असू शकतात. कारण हे भोसल्यांचं कुल असणारे शिरगाव गाव. एकदा जोरदार टाळ्या वाजवा की त्या कुळामध्ये आपण शिवजयंती साजरी करतोय. म्हणजे आपण किती भाग्यवंत आहोत. 350 पावणे 400 वर्षापूर्वी राजांचा इतिहास झाला आणि त्याची आठवण आज मुलाबाला आपण काढतोय. आपलं कर्तव्य एकच आहे की आपण आपल्या जीव असेपर्यंत आपण शिवजयंती केली पाहिजे आणि येणाऱ्या शिवांसारख्या उद्याचं जे भाग्य आहे महाराष्ट्राचं त्यांच्यामध्ये पेरलं पाहिजे. याच्याकरता विचारांची शिवजयंती आपण साजरी करत आहोत. ओके, आता अगदी सोपा प्रश्न विचारतो. अगदी सोपा प्रश्न. मी इथे माहिती घेतलेल्याप्रमाणे, सकाळपासून शिकल्याप्रमाणे, शिरगाव गाव आहे ना, ग्रामपंचायत आहे ना तुमची, पंजोबा आमचे त्या काळचे होते आणि म्हणून भोसले घराण्याचं नाव घेतलं जातं. बरोबर आहे ना? आणि धनगरवाडा. चुकलंय ना यांचं सगळं. चला कोण आहे पुढे कोण सांगणार? नॉनस्टॉप गावच्या 12 वाड्या. बरोबर सांगतायत का? नॉनस्टॉप सांगायच्या. नॉनस्टॉप. शिवाजीनगर, विलास. करा लवकर. बघूया कोण जिंकले असतील. बिचारा एवढ्या सांभाळून ठेवल्यात, एक पडली तरी पैठणी जाईल आणि माझा नंबर जाईल म्हणून अगदी स्टॅच्यू उभे राहिल्यात. मिकी भाऊ कुठे गेला? मिकी भाऊ ओके, गाडी पकडला. काढतानाच काउंट करा पटापट. होम मिनिस्टर मान पैठणीचा हा खेळ कोणी पटकावलाय? बघूया ही मानाची पैठणी. जे पण असेल मान सन्मान माहित नाही काय कोणतरी मगाशी म्हटलं की सोन्याच्या बांगड्या पण आहेत ना, पुढच्या वर्षीला. ओके, येस. तर बघूया कोण जिंकणार आहे. 50 तुम्ही 36. असं वाटलं होतं की मोरे वहिनींचा स्कोर जास्त आहे. परत पाहिजे कन्फर्मेशन करा, असं व्हायला नको. तुम्ही क्रॉस चेकिंग करा. तुम्ही घ्या स्वतः काउंट करा किंवा क्रॉस चेकिंग करा. येस, ओके. तर या ठिकाणी हा फायनल राऊंड झाला. त्यामध्ये शेवटी विजय हा हायकोर्टामध्ये गेला. केस हायकोर्टामध्ये गेली आणि कोर्टातली केस ज्यांचा अनुभव जास्त त्यांनी जिंकला. एकदा जोरदार टाळ्या वाजूया दोन्ही वहिनींसाठी. दोन्ही उभ्या राहा आणि आता या खेळाच्या नियमाप्रमाणे तुमच्या ओना बोलवून घ्या. तुमचे पण आहेत, तुमचे आहेत त्यांना बोलावंच लागेल. या उचलायलाच सांगता, आधीच बोलले उचलावं घ्यायला लागेल. सर या. खेळ समाप्त होणार नाही सर त्यांच्याशिवाय. आणि हा बहुमान खरंच सांगतो सौभाग्याचा बहुमान आहे. अगदी 1 मिनिट सर उचलून नक्की गावापर्यंत घेऊन जाऊ शकतो घरापर्यंत. येस, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भाग्यवान विजेत्या वहिनी घ्या सर. त्याशिवाय बहुमान पूर्ण. होम मिनिस्टर मान पैठणी. क्या बात आहे. ओके, वहिनी काय सांगाल तुम्ही? उपविजेता ठरला. जिंकल्यात त्यांचे खूप आभार. काही घडलं नसतं, खूप मजा आली. बाकी ओके, पुढच्या वर्षी आपण सोन्याच्या बांगड्या ठेवणार आहोत. काय पुढच्या वर्षी खेळ ठेवूया?
मला मंडळाला तिकडे राहायला त्यावेळेला 2 लाख होते. खेळणं त्यामध्ये चालू. भाई ओके, खूप खूप अभिनंदन. दोन्ही वहिनींचं अभिनंदन करूया. प्राईज डिस्ट्रीब्युशन नंतर आहे, हरकत नाही. यांनी नाही दिलं तर माझा नंबर लिहून घ्या, मला फोन करा, नक्की देतील. कार्यक्रमाचं जसं नियोजन आहे तशा प्रकारचे प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे. आणि ज्यांची नावं पण घेतले त्यांचे पण प्राइजेस दिले जाणार आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या सहभागी झालेल्या वहिनींचे मी आभार मानतो. दोन्ही विजेत्या वहिनींचे पण आभार मानतो की खूप चांगल्या खेळल्या. तुम्ही सगळ्यात चांगल्या खेळलात. सुरुवातीला आऊट झालेल्या पण आणि शेवटपर्यंत राहिलेल्या पण सगळ्याच वहिनी खूप चांगल्या खेळल्या. सर्वांना खूप साऱ्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि होम मिनिस्टर मान पैठणीचा हा खेळ आज या ठिकाणी समाप्त झाला. थँक्यू. आज आपला महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त जो उत्सव साजरा केलेला आहे तो उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. कारण आम्ही आज इथे येऊन जवळजवळ अर्धा तास मी बसलो होतो. ह्या बाळू सर ह्यांना मी अतिशय चांगलं ओळखतो. आणि ह्या सरांकडनं खेळच असं फक्त नाही झालेला आहे की जनरल नॉलेज जो काय आहे तो खरोखर तुम्ही घेण्यासारखा आहे. यांच्या असेच कार्यक्रम ठेवत जा. वर्षानुवर्ष तुम्हाला जनरल नॉलेज हे यांच्याकडनं शिकता येतील असं मी एक सांगेन तुम्हाला. आणि ह्या शिरगावाचं खरोखर कौतुक करावंसं वाटतं. कारण आज आपल्या शिवाजी महाराजांची जयंती आपल्या अमेरिकासारख्या किंवा अजून अशा बाहेरच्या देशातून जयंती साजरी करतायत. आणि आज आपण जी आपली मराठी संस्कृती म्हणता येईल ही आपण जपत चाललोय. खरोखर इथे बसणाऱ्यांनी 2-3 तास मला वाटतं दिवसभर सुद्धा बसून हा शिवाजी महाराजांच्या समोर बसून जयंती साजरी केली. आणि जे काय खेळ आहेत त्यांच्यात सुद्धा ह्या महिला मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि भाग घेतलं. असंच वर्षानुवर्ष तुमच्या इथे शिवजयंती साजरी होईल असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. शिरगावाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढच्या वर्षी मजा. आयुष्याचा आनंद कोणत्या ना कोणत्या मार्गाने लुटायचा असतो. तर या मिकीने आपल्याला दिलेला आनंद हा पैशामध्ये मोलता येणार नाही. धन्यवाद मिकी. तर ह्या व्यक्तीकडं आवर्जून जाऊन बसावं. 1 रुपयाचा हिशोब कसा लिहिला जातो किंवा कसा घेतला जातो ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपले सर्वांचे आप्पा. आतापर्यंत वाडीचा जो हिशोब होता तो दोन्ही खांद्यांवरती काही गडबड न होता त्यांचा सत्कार करतायत. यशवंत दादा बोसडीत वावगं आणणार नाही. देणाऱ्याला देता येतं पण घेणाऱ्याला घेता आलं पाहिजे. आम्ही त्यांच्याकडून जे काही घेतलं त्याच्यामध्ये हे सगळं काही दिसतंय. एवढा मोठा 25 वर्ष धन्यवाद भाई. धन्यवाद. धन्यवाद काका. सहकारी विनोदराव भोसले कोणवाडी. त्याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला आपण आजचा हा आपला सुचवल्याप्रमाणे आणि बसलेले माझे मंडळ आणि प्रेक्षक वगैरे आज मला जो पुरस्कार देण्यात आला त्या गावाने मला भरपूर दिलं आहे. 16 वर्ष मी इथे अध्यक्ष मला गावाने ठेवलं होतं आणि 16 वर्ष मला सेवा करायची सेवा करायची मला मदत केली. त्या गावाने मला हरेक वेळी सत्कार करून कामाचे माझ्या पोचपावती म्हणून मला कामाची पोचपावती म्हणून मला दरेक वेळी इथे मंचावरती माझा सत्कार झालेला आहे. खरोखरच मला सेवा करण्याची जी त्यांनी मला 16 वर्ष शाळेची सेवा करण्याची संधी दिली त्यांचा मी संपूर्ण आभारी आहे. आणि असंच आजचा जो कार्यक्रम झाला
आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून मुंबईपासून सगळ्यांनी आणि इथल्या ग्रामस्थांनी जे काही इथे सेवा दिली अशी सेवा दरवर्षी द्या आणि आपल्या शिवजयंतीचा गौरव कायमसाठी चालू ठेवा हीच विनंती करून मी शेवटचे 2 शब्द पुढे करतो. धन्यवाद आप्पा. आप्पांनी दिलेली जी सूचना आहे आजचा जो कार्यक्रम झाला तो कधी या पूर्वी झालेला नाही आणि असाच कार्यक्रम व्हावा ही आमची परमेश्वराला विनंती आहे. आणि याची दक्षता शंभूराजा मित्रमंडळाने घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला.